मनपूर्वक नमस्कार. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्यासाठी एक अगदी आगळा वेगळा उपक्रम घेऊन आपल्या सगळ्यांचं आवडतं आणि हृदयात ज्यांचं स्थान आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे हे एक वेगळा उपक्रम घेऊन माझ्या निमित्ताने या ठिकाणी आलं आहे. पण या सगळ्याची मूळ प्रेरणा जी आहे ती आहे आदरणीय विद्यमान अध्यक्ष, अतिशय उपक्रमशील असं एक नाव डॉक्टर त्रिगुणजी कुलकर्णी सर यांच्या प्रेरणेनं आपल्या सगळ्यांशी एक हृदय संवाद करण्यासाठी आपला लेखक, आपला एक मनपूर्वक आपल्यावर प्रेम करणारा एक रसिक आणि अर्थातच गेली 4 दशकं अध्यापनामध्ये प्रयोगशील असं काम करणारा मी प्रवीण दवणे आपल्या भेटीला आलो आहे. आणि आज या उपक्रमाचं पहिलं पुष्प आपल्या सगळ्यांना सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. सुरुवातच मीच लिहिलेल्या 2 ओळीच्या कवितेने करणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की या उपक्रमामागे काय दडलंय, काय नेमकं. त्या कवितेच्या ओळी आदरणीय प्रेक्षक रसिको, शिक्षक रसिको, काय आहे तर ती ओळ अशी आहे: कुठेतरी दिसतो आहे उजेड, कुठेतरी दिसतो आहे उजेड, तोवरच पण ती शोधून ठेव. कुठेतरी दिसतो आहे माणूस, तोवरच जाणून घे देव. याचा अर्थ सुदैवाने अजून सगळीकडे काळोख नाही आहे, कुठेतरी उजेडाची चुणूक आहे. मग पूर्ण काळोख होण्याच्या आतच जर दिवा शोधला तर नवा दिवा लावता येईल, नव्या दिव्याने आणखीन दुसरा दिवा लावता येईल आणि मग आपल्या या आवडत्या महाराष्ट्रात आणि आपल्या भारतात ज्ञानाचा दीपोत्सव होऊ शकेल. आणि ज्ञानाचा, विज्ञानाचा, कृतज्ञतेचा, एकमेकाबद्दलच्या प्रेमाचा महोत्सव करणं हेच तर शिक्षणाचं काम आहे ना. आणि आपलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ पुणे हेच काम इतक्या वर्ष करत आहे. मग नेमकं असणार आहे काय? आज पहिलं पुष्प आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन की या सगळ्या उपक्रमाचं आपण जे नाव दिलंय ते आहे अध्यापनाचा आनंद योग. अध्यापन याचा अर्थ फक्त वर्गातलंच नाही, तर ते अध्यापन घरातलं सुद्धा. इतकंच नाही मित्रांनो, तर विद्यार्थ्यांनी सुद्धा अध्ययन करताना कुठली काळजी घ्यावी तो पण एक अध्यापन योग. अशा अनेक तऱ्हेची पुष्प गुंफून एक माला तुमच्यासाठी सादर करतोय. आणि मला खात्री आहे की माझ्या पुस्तकावर जसं तुम्ही प्रेम केलं, मी लिहिलेले अनेक धडे तुम्ही वर्गात अतिशय प्रेमाने शिकवलेत, माझी गाणी तुम्ही अनेकदा गुणगुणता व्यासपीठावर सादर करता, मला खात्री आहे की हा उपक्रम तुम्हाला अतिशय आवडता होईल. तुम्हालाच नव्हे तर तुम्ही तुमच्या अनेक मित्रांना आवर्जून तो दाखवाल. पहिल्या उपक्रमाचं जे मी सूत्र घेतलंय ते सूत्रच असं आहे की अध्यापन या व्यवसायाचं इतर व्यवसायांपेक्षा वेगळे पण काय आहे, हो की नाही. अनेक तऱ्हेचे व्यवसाय आपण पोटासाठी करतो, करावे लागतात. कुणी झाडाला पाणी घालतं आणि रोपांतून फुलं फुलतात, बरोबर की नाही. तर कुणी लाकूड काम करतं, कुणी दगड कोरून त्याच्यातून उत्तम शिल्प कोरतं. असे अनेक व्यवसाय अवतीभोवती आहेत. पण मग नेमका अध्यापन म्हणजे आपलं शिक्षक या व्यवसायाचं वेगळेपण काय? मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच ऐकताना मनापासून दाद द्याल. शिक्षक हा एकच व्यवसाय असा आहे की जो फुलवता फुलवता फुलत जातो. काय म्हणताय? पुन्हा बोलू, पुन्हा सांगू, ऐका. हा आपला एकच व्यवसाय असा आहे की जो फुलवता फुलवता फुलत जातो. इथे मला महाराष्ट्राचं अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व, विख्यात लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात आपले पुलं, त्यांचं एक वाक्य मला आठवतं. हे वाक्य त्यांनी शांतिनिकेतनला ते गेलेले असताना गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाच्या त्या शाळेत सगळे उपक्रम पाहिल्यानंतर त्यांना ते वाक्य सुचलं. हे वाक्य जमलं तर मित्रांनो
पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, हे जमलं तर लिहून घ्या. काय म्हणाले पुलंनी असं म्हटलंय की माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो, माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो, तेव्हा इतरांना वाटतं माळ्यानी झाड फुलवलं. वाह, किती नियमाने पाणी घातलं आणि झाडाला फुलं आली, माळ्यानी झाड फुलवलं, असं सगळेजण कौतुकाने म्हणतात. पण खरा जो आतून माळी असतो तो काय म्हणतो, मी काय फुलवणार, उलट झाडानेच मला फुलवलं. मित्रांनो, या ठिकाणी आपला व्यवसाय हा एखाद्या शेतीसारखा आहे, एखाद्या मळ्यासारखा आहे. आपण जेव्हा तो वर्ग नावाचा मळा फुलवतो आणि आपल्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद दिसतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं आपण विद्यार्थ्यांना किती फुलवलंय नंतर. पण मित्रमैत्रिणींनो, उलट त्या वर्गानीच, त्या विद्यार्थ्यांनीच शिक्षक नावाचा आपल्यातला माळी फुलवलेला असतो, हो की नाही? म्हणून या व्यवसायाला मी असं म्हणतोय की हा सृजनाचा उत्सव आहे. सृजन, नवनिर्मिती. अलीकडे थोडं इंग्रजी ऐकलं की आपल्याला बरं वाटतं, पण म्हणून मी गमतीने म्हणेन तो इंग्रजी शब्द सांगून, क्रिएटिव्हिटी, नवनिर्मिती क्षमता, ही मुळामध्ये आपलं एक प्रकारचं वैभव आहे, आपली ती श्रीमंती आहे. आणि म्हणून मी म्हणेन की ज्याप्रमाणे कुंभार त्या मडक्याला आकार देता देता स्वतःच्या मनाला आकार देतो, आपलंही तसंच आहे. बघा तुम्ही, आज माझ्याशी हा जो मनमोकळा संवाद तुम्ही करणारे आहात, दाद देत आहात, जवळच्या मित्रमैत्रिणींना जवळ बोलवतात, पुन्हा कदाचित थांबून मागे जाऊन पुन्हा ऐकतात, हे जे तुम्ही करता आहात, याचा अर्थ काय आहे, तर आपल्या व्यवसायाचं वेगळेपण तुम्हाला कळतंय. हा नुसताच पाट्या टाकण्याचा व्यवसाय नाही, तसा तो कुठलाच नसतो, पण आपला तर नाहीच आहे. मित्रांनो, मला हे बोलण्याचा प्रेमाचा अधिकार आहे, कारण मी जवळजवळ 40 वर्ष नव्या पिढीबरोबर वावरलो. बालपणी माझं स्वप्न होतं की व्हायचं तर अध्यापकच, आणि तेही भाषेचंच, आणि ते पूर्ण झालं संतांच्या कृपेनं, अवतीभोवती असलेल्या निसर्ग ऊर्जेच्या कृपेनं माझं हे स्वप्न पूर्ण झालं. आणि म्हणून तर मी तुमच्याशी बोलतोय. मग या अगदी पहिल्याच अशा या निरूपणात मी तुम्हाला सांगेन, आपला जो व्यवसाय आहे तो घडवता घडवता आपण घडायचा व्यवसाय. म्हणजे ठीक आहे, गुरुपौर्णिमेला विद्यार्थी आपल्या पायाशी फुलं वाहतात, हातावर पेढा देतात आणि म्हणतात तुम्ही माझे गुरु आहात. तुम्हाला अनुभव आला असेल किती प्रेमाने येतात हो आपली लेकरं, अशी जवळ येतात. कोणी मोगऱ्याची फुलं आणतं, कोणी कसली आणतं, आणि गुरुपौर्णिमेला पूजा करतात. खरं सांगू, तो क्षण म्हणजे आनंदाबरोबर जबाबदारी वाढण्याचा क्षण आहे. आपल्याला आपले विद्यार्थी जर आपली पूजा करत असतील तर आपली जबाबदारी किती मोठी आहे. खरोखर आपण तेवढे पूजनीय आहोत का? खरोखर आपण त्यांना ते फुलवण्याचं काम करतोय का? जो शिक्षक घरी गेल्यानंतर हा विचार करतो, बस आज माझ्या 80 मुलांच्या वर्गात मी 8 मनं तरी फुलवली, हा आनंद ज्याला मिळतो त्याला वेगळ्या पूजेची गरज नाही. कारण मनापासून केलेलं अध्यापन, अध्ययन आणि पालकत्व हीच एक चौरंगावर न मावणारी देवपूजा आहे. चौरंगावर मावणारी नाही, त्याच्या पलीकडची ती पूजा आहे. म्हणून मी विनंती करेन, या मालिकेला मी म्हटले आनंद योग. विनंती करू का? तुम्ही म्हणाल दवणे सर सारखी काय विनंती करता का? माहितीये, कारण या आजच्या सगळ्या अवतीभोवतीच्या धावपळीच्या जगात सारखं आपलं मन इथून तिथे भटकतं, तिथून इथे. म्हणजे माझ्याकडे बघता बघता पण काही जण SMS बघत असतील,
काही जण पटकन अवतीभोवती खिडकीतून दुसरीकडे बघत असतील, त्यांना मी सांगेन, एकाग्र व्हा. आपल्या मंडळाने केलेला जो उपक्रम आहे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने हा जो उपक्रम केला आहे, हा नुसताच केवळ एक टाइमपास नाही. तर त्यांना वाटतंय की आपल्या प्रभागातली, आपल्या समोरची जी पिढी आहे शिक्षकांची, ती काहीतरी निराळी व्हावी. आणि म्हणून माध्यम म्हणून मी बोलतोय. मी पण काहीतरी परिपूर्ण आहे किंवा सर्वोच्च स्थानी आहे, ही माझी भावना मुळात नाही. मी तुमचा एक मित्र आहे, फक्त वयाने जरा मोठा, थोडासा अनुभव आहे. म्हणून मी म्हटलं, व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, तर घडवता घडवता घडत जाणार. म्हणून मी विद्यार्थ्याला घडवलं, हा अहंकार नको. उलट त्याच्याकडनं मी काय शिकलो, कारण माझा अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नक्षत्रांची देणी दिलेली असतात. त्यांचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांच्या परिश्रमाची टोकाची परिसीमा, या अनेक गोष्टी त्यांनी दिलेल्या असतात. आणि म्हणून मी म्हणेन की हा एक हृदय संवाद आहे. या मालिकेचा आणि या पहिल्या आत्ताच्या या भागाचा समारोप करताना मी म्हणेन की भाग्य कळण्याचं सुद्धा भाग्य लागतं. वाक्य पुन्हा उच्चारू, ठीक आहे. भाग्य कळण्याचं सुद्धा भाग्य लागतं. थोडं स्पष्ट करूया. बघा तुम्ही, एखादा जण कोपऱ्यात बसून भिक्षा मागतोय, भिक्षा 4 पैसे मागतोय, मला कोणतरी पैसे द्यावेत. आणि काही दिवसांनी तो तिथून गेल्यावर तिथे कोणतरी उद्योगी मनुष्य येतो आणि काहीतरी पेरायचं म्हणून ती जमीन खणतो आणि त्याच जागेवर त्याला सोन्याच्या मोहरांचा हंडा मिळतो. म्हणजे बघा, सोन्याच्या मोहरांच्या हंड्यावर बसून आधीची व्यक्ती मात्र भिक्षा मागत होती. नंतरची व्यक्ती उद्योगी होती, क्रिएटिव्ह, सर्जनशील होती. भिक्षा मागायची वेळ झाली नाही. जमीन खणल्यामुळे मोजता येणार नाही एवढी संपत्ती त्याला मिळाली. मित्रांनो, हे उदाहरण मी का दिलं? आपल्या व्यवसायात आपण घेऊ तितका आनंद आहे, आणि नाहीच घेतला तर मग कंटाळा आहे. आणि मग तो कंटाळा आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. आणि ज्याचा चेहरा कंटाळलेला आहे, तो अध्यापन काय करणार, तो पालकत्व काय सांभाळणार, आणि मग तो विद्यार्थी असेल, अभ्यास तरी काय करणार? उत्साह, चैतन्य, आणि हे येतं कुठून? शिक्षक मित्र मैत्रिणींनो, हे चैतन्य, उत्साह, हे देखणे पण बाहेरच्या ब्युटी पार्लर मधून येत नाही, तर ते येतं हृदयातल्या ब्युटी पार्लर मधून, नाही ड्युटी पार्लर मधून. ब्युटी पार्लरचं सौंदर्य 4 तासाचं, आणि ड्युटी म्हणजे कर्तव्याच्या पार्लरचं जे सौंदर्य आहे, ते आपण गेल्यावरही उरतं. म्हणून मी सांगेन, आनंद योग अनुभवताना आणि तो जरासा उजेड असताना तो दिवा आपण शोधला आहे. या निमित्तानं आदरणीय डॉक्टर त्रिगुणजी कुलकर्णी सर यांनी या उपक्रमाची नवी कल्पना, बीज, ही माझ्यासारख्या सृजनशील लेखकाच्या मनात टाकली आणि त्याला हे फलित आलंय. मी विनंती करेन, संपूर्ण प्रतिसाद त्याला द्या. केवळ व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमांतून मनोरंजन आता पुष्कळ झालं, पण रंजनाचं रूपांतर अंजनात पण होऊया. म्हणून मी प्रवीण दवणे, तुमचा मित्र, विनंती करेन की पुढे अनेकांकडे हा मजकूर जाण्यासाठी तो फॉरवर्ड करा, पुढे पाठवा. इतकंच नाही तर हा नवा उपक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाकडे, पालकांकडे जाण्यासाठी तो सबस्क्राईब करा. सबस्क्राईब थोड्या वेळाने नाही, आत्ताच आपल्या हातात एक कृतिशील बोट आहे, कारण तो केला तर पुढचे भागही तुम्हाला सतत येत राहतील. तुम्हा सगळ्यांना भाग्य कळण्याचे भाग्य
लाभलेलं आहे. आणि म्हणूनच ही आपली मैफल उत्तरोत्तर रंगत जाणार आहे, आनंद वाढणार आहे. धन्यवाद.